बनवणार आहे भोकरी वरण. हे सहसा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड, लातूर, औरंगाबाद याच्यामध्ये आपण थोडं टाकून बघितलं कांदा की आपलं तेल तापलेलं आहे का. आता मी याच्यामध्ये थोडं अद्रक सोडतोय. आता आपल्याला वाट बघायची आहे की आपलं थोडंसं अद्रक आहे ना थोडंसं लालसर होईपर्यंत. ठीक आहे, एकदा लालसर झालं ना तर माझा गॅस. आता हे बघा आपलं खोबरं सॉरी आपलं थोडं अद्रक आहे ना लाल झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी माझ्याकडं थोडं कांद्याची पेस्ट करून घेतली आहे, मी ते सोडतोय. त्याच्यामध्ये कसं थोडं पाणी असल्यामुळे थोडंसं तेल उडेल आपल्या हातावर, थोडं सांभाळून करा. हे बघा आपला कांदा आता आहे ना थोडा शिजत आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडं आता खोबरं. ठीक आहे, जसं आता आपल्याकडे माणसांची क्वांटिटी आहे 1-2 तसं तुम्ही खोबरं टाकू शकता, तुम्हाला अंदाज होऊन जाईल. ठीक आहे, आपलं खोबरं टाकून झालेलं आहे. त्याला थोडं खाली वरी करून घ्या आणि चांगलं एक छोटासा गॅस मिडियममध्ये करून तुम्ही आहे ना याला भाजून घेऊ शकता. ते थोडंसं लाल पडलं ना मग आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू. हे बघा आपला कांदा, लसूण, खोबरं आपण जे ॲड केलं होतं ते सध्या लाल पडलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण काही नाही आपले घरगुती मसाले ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये माझा एक स्पेशल मसाला आहे, तो आमच्या भागामध्ये थोडा प्रसिद्ध आहे, काळा मसाला, जो की आम्ही घरी बनवतो. विकत करीचा नाही, हा घरी बनवला जातो. लातूरमध्ये तुम्ही कुठेही जा, हा तुम्हाला इझिली भेटून जाईल. तंदुरी वगैरेसाठी हा यूज केला जातो. याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करतो. थोडीशी मला तिखट आवडतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची ॲड करतो. माझं काळं मिरची थोडं तिखट नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कांदा मसाला वगैरे आपण सगळं ॲड करतो. हे झालं माझे घरगुती मसाले. त्याला मी काय करेन थोडं फ्राय करून घेतो. आपले सगळे घरगुती मसाले आपण वगैरे ॲड केलेले आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये असं चांगला असा सुगंध येतो आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं काय करतो, मोस्टली टोमॅटो ॲड करायची गरज नाही, बट कसं आहे आपल्याला थोडं तिखट खाऊन सवय आहे. आणि घरी जे आपले मेंबर्स असतात त्यांना तिखट लागत नाही, म्हणून आपण थोडंसं एक फ्लेवर, आंबूस फ्लेवर येण्यासाठी टमाटे ॲड करतो याच्यामध्ये. मध्ये आपण आहे ना थोडंसं मीठ ॲड करतोय चवीनुसार. हे आपला मसाला पूर्ण म्हणजे मॅरिनेट झाला म्हणू शकतो, या आपण गरम केला. त्याच्यामध्ये मी थोडं डाळीचं प्रमाणे ॲड करून झालेलं आहे. आता हे जी डाळ आहे आपण ह्याच्यामध्ये आम्ही थोडीशी घेतली कारण आम्ही दोघंच आहे. ह्याच्यामध्ये मी डाळ ॲड करतो. ह्याच्यामध्ये जसं आपल्याला मेंबर असतील पण समजा भाजी 2 जणांसाठी करतो, 3 जणांसाठी करतो, त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करतो. मी दोघंच आहे, बट मी थोडं चुरून खातो, त्याच्यामुळं मला सर्वात रस्सा जास्त लागतो. मी थोडं क्वांटिटी जास्तच केलेली. आणि आता शेवटचं मी याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं याचंच, आपण जो आपला रस्सा झालेला आहे त्याचं आपण थोडं पाणी घेऊ आणि आपण ॲड करणार आहे ते थोडं डाळव्यामध्ये. आपण डाळव्याचं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं आपला हाच रस्सा ॲड केला आणि त्याला थोडं काठी नका बनवू देऊ आणि तोच याच्यामध्ये मिक्स करा. याच्याने काय होतं, आपली भाजी जास्ती पातळ नाही होणार, थोडीशी थिक होईल. जास्ती तुम्ही टाकू नका कारण त्याच्यामध्ये चव बिघडू शकते. ठीक आहे, हे आता आपली भाजी झालेली आहे एकदम रेडी. तिला थोडी उकळी येऊ द्या, मग तुम्ही ही भाकरीसोबत या चपातीसोबत खाऊ शकता.